आपण ऐकत आहात फील माय लव या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते फील माय लव भाग 7. ऑफिस सुटण्याची वेळ झाली आणि पार्थ घरी जायला निघाला. कार्तिकीची जागा एव्हाना त्याला माहिती झाली होती. ती अजूनही काहीतरी काम करत बसली होती, त्यामुळे ऑफिसमधून त्याचं पाऊल काही निघू पाहत नव्हतं. तो खाली आला आणि त्याच्या बाईकजवळ येऊन तिथंच तिची येण्याची वाट पाहू लागला. जवळजवळ 15 मिनिटं वाट पाहिल्यानंतर ती खाली आली. तिथेच साईडला थांबून तिनं तिच्या डॅडींना म्हणजे सासऱ्यांना कॉल लावला. डॅडी कुठे आहात? मी निघालोय बेटा, जस्ट एक चौक सोडला की मी पोहोचेन वाकडेवाडीला. ओके ओके, काही हरकत नाही, आरामात या म्हणत तिनं फोन ठेवला. ते कार घेऊन निघालेत म्हणताना मग ती तिथंच थांबून त्यांची वाट पाहू लागली. फोनवर अश्विन आणि तिचा फोटो काढून थोडा झूम करत पाहू लागली. का गेलास तू सोडून मला? खूप मिस करते मी तुला अश्विन. तुला जायचंच होतं तर का मग माझ्या आयुष्यात आला? का प्रेमात पाडलंस? बघ आता आपल्या प्रेमाची निशाणीही आपल्या आयुष्यात येऊ पाहते. हे सगळं होत असताना ॲटलिस्ट तू असायला हवा होतास रे आजूबाजूला, माझ्यासाठी, आपल्यासाठी. तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पना कशी करायची हे तरी शिकून जायचं होतंस ना जाण्याआधी. अंगठ्याने त्याच्या फोटोतील चेहऱ्यावर तिनं स्पर्श केला. मनात आधीच असलेली प्रचंड पोकळी आणि ती मोकळी जागा तिला मनात सलून गेली. खोल दरीत पडताना जसं वाटेल तसंच काहीशी सल मनात दाटून आली होती. पटकन हातातला फोन लॉक करत तिनं तो पर्समध्ये टाकला. त्या एकटेपणासोबत जगायची आता सवय तर करावी लागणार होती तिला. मनातली ती सल दाबून तिनं तिचं लक्ष समोर हटवलं. सगळीकडे पाहता पाहताच तिचं बाजूला लक्ष गेलं. पाहते तर पार्थ तिथंच त्याच्या बाईकजवळ उभा तिलाच पाहत होता. तू इथं काय करत आहेस? अजूनही माझ्यावर वॉच ठेवत आहेस? सिरियसली दिस इज टू मच. अगं मी फक्त पाहत होतो तू कशी जात आहेस. कोणी न्यायला येत आहे का? हो गॉड, सिरियसली आय एम टेलिंग यू, अशी अति केअर करणारी मुलं तर मला अजिबात आवडत नाहीत. कोणत्याच मुलीला आवडत नाहीत. ओके, आय रिक्वेस्ट यू, प्लीज माझ्यापासून दूर राहा. मला तू नाही आवडत आहेस. आय हेट यू बट आय लव्ह यू. ओ कम ऑन, अजूनही मी विधवा आहे हे कळूनही सेम फिलिंग वाटते तुला? तू मॅड आहेस का रे? बरं ठीक आहे, तुझं प्रेम आहे, क्षणभर मान्य करते मी. मग आता ऐक, माझ्या पोटात अश्विनचं बाळसुद्धा वाढतंय. प्रेम आहे तुझं माझ्यावर, मग म्हणून करशील लग्न माझ्याशी? करू शकशील का स्वीकार त्या मुलाचा? जमेल तुला? हो मॅड आहे मी, मला काही फरक पडत नाही. तू विधवा आहेस की तुझ्या पोटात त्याचं बाळ आहे? मग नक्कीच तुझं डोकं ठिकाणावर नाही आहे. ती आता कुत्सितपणे हसत म्हणाली. प्रेम कोणावर व्हावं हे आपल्या हातात असतं का? पार्थ म्हणाला. हो नसेल कदाचित, पण ते सतत असं दाखवणं ते तर आपल्या हातात असतं असं मला वाटतं. तुला जे वाटतंय ना ते तुझ्या जवळ ठेव ना. शो ऑफ का करत आहेस मग? लक्षात ठेव, तुला काही आणि कितीही वाटू दे, माझ्या फिलिंग्स बदलणार नाही आहेत. का आपला वेळ वाया घालवतोयस? तू हेट करतेस माझा तर तुझ्या नजरेतूनही ते दिसतंच ना. सतत रागाने डोळे मोठे करत असतेस मला पाहिलं की. तू का नाही ठेवत लपवून तुझा माझ्याबद्दलचा द्वेष? बोलून दाखवते आहेसच ना. मग मी फक्त मला ज्या व्यक्तीबद्दल काहीतरी वाटतंय तिची काळजी घेतोय, तेही दूर राहून. तू इथून सेफ निघून गेलीस की मीही जाईन. मग तर झालं. ठीक आहे, थांब मग इथेच म्हणत ती वैतागून तिथून थोडी दूर जाऊन थांबली. हा असं काय वेडपट?
मला इरिटेट होते त्याचं हे वागणं, त्याला समजत नसेल का? खरं तर तिच्या लाईफमध्ये अजूनही तो अनोळखीच होता. त्याची जागा अशी इतक्यात खास कशी बनणार होती? कार्तिकी ही एक आपल्या नवऱ्याशिवाय इतर कोणाचाही विचार न करणारी पतिव्रता होती. त्यामुळे हे सगळं तिला सध्या तरी त्रासदायक होत होतं. अश्विनशिवाय इतर कोणाचाही ती विचार करू शकत नव्हती, कारण अजूनही अश्विनला ती विसरू शकत नव्हती. जरी तो हे जग सोडून गेला होता, तिला हे जमत नव्हतं. पण पार्थ तोही अशी काही अपेक्षा करत नव्हता. फक्त तिच्यावर असलेल्या प्रेमापायी तिला काळजीने मदत करू पाहत होता. आणि सध्या तिला हे समजत नव्हतं, कारण ती तिच्याच बनवलेल्या एका वेगळ्याच कोशात जगत होती. खरं तर ही दोन वेगळी टोकं होती, आपापलं वेगळं आयुष्य जगणारी. क्षणाक्षणाला हे जवळ येण्याऐवजी दूर जात होते. पण नियतीला मात्र त्या दोघांचीही जणू परीक्षा घ्यायची होती की काय, काय माहीत. ती दुरूनच हसत होती. तिला त्या दोघांना भेटवण्याचा इरादा होता की जवळ आणून वेगळं करण्याचा, ते तिलाच माहिती असावं. एवढ्यात डॅडींची कारही आली. ती त्यात बसली आणि निघूनही गेली. मग पार्थही त्याची बाईक घेऊन घराच्या दिशेने निघाला. रात्रीचं जेवण चालू होतं. कार्तिकीही जेवत होती. मग आजचा ऑफिसचा पहिला दिवस कसा होता कार्तिकी बेटा? डॅडनी विचारलं. हो, छान होतं डॅडी, फक्त काही गोष्टी सोडून. ती शेवटचं वाक्य हळूच पुटपुटली, पण त्यांनी बहुतेक ते ऐकलं होतं. म्हणजे काय झालं काय? काही नाही डॅडी, तेवढं अंकलला सांगाल का की ऑफिसमध्ये मी मॅरिड आहे एवढंच माहिती असावं. बाकी अश्विनचं जे काही झाले ते कोणालाही कळणार नाही, म्हणून याची काळजी घ्या म्हणून. असं का पण कार्तिकी? नलिनींनी विचारलं. मम्मी, अहो आजकालची मुलं कशी असतात माहिती आहे ना, मला उगाच त्रास नको आहे. अगं भेटलं कोणी तर भेटू दे की. मी तर म्हणेन दे पुन्हा एकदा संधी आयुष्याला. कदाचित अश्विन आणि तुझं एवढंच आयुष्य असेल. आपलं स्टेशन आलं की माणसाला उतरावं तर लागतंच ना. मग कितीही जीवाभावाची माणसं असू दे, आमचंही स्टेशन येईलच. म्हणून पुन्हा कोणाशी बोलायचं नाही, भेटणाऱ्या इतर लोकांपासून दूर राहायचं, हे थोडीच ना बरोबर आहे. काय सांगावं, त्यातूनच तुला कोणी एखादा जीवाभावाचा लाईफ पार्टनर भेटेल. हो, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तसं कोणी भेटला तर सांग, आम्ही देऊ तुझं लग्न करून, डॅडी म्हणाले. पण ती मात्र त्यांच्या अशा बोलण्याने दुखावली. अच्छा, म्हणजे आता तुम्हालाही मी नकोच आहे तर? अगं अशी काय बोलतेस? नलिनी म्हणाल्या. आम्ही तुझ्यासाठीच बोलतोय बेटा. आम्ही आहोत तोपर्यंत तू आमची काळजी घेशील, आम्हीही तुझी काळजी घेऊ, हे तर होईलच, नो डाऊट. पण त्यानंतर काय, तुझा विचार कर. पुन्हा एकटी कशी जगणार आहेस? का, माझं हे बाळ आहेच की अश्विन आणि माझ्या प्रेमाची निशाणी. मी वाढवणार त्याला. मला बाकी काही नको. प्रेमात वगैरे आता नाही पडायचं आहे मला, कारण मला नेहमीच एकटं राहावं लागलं आहे मला सवय. जाऊ द्या, कदाचित माझं हेच आणि असंच आयुष्य असेल. माझं ऐक, हे बाळ नको ठेवू. अजूनही वेळ गेली नाही आहे. थोडा विचार कर. यामुळे तू अडकशील. पुन्हा कोण करेल याचा स्वीकार? कोण करेल तुझ्याशी लग्न? म्हणूनच मला हे बाळ हवं आहे. मला नको आहे माझा स्वीकार कोणीही करायला. नाही, मला आता लग्न करायचं आहे. हे छान आहे. मुळातच माझी इच्छाच मेली आहे या सगळ्या गोष्टींवरची. तुम्ही दोघे आहात आणि माझं कर्तव्य आहे तुम्हाला सांभाळणं. बाळही आहेच. राहता राहिला प्रश्न बाळाचा, तर हे बाळ मला माझ्या अश्विनची आठवण आयुष्यभर देत राहील. मी यातच खुश आहे. ती तिच्या पोटावर हात ठेवून बोलली. तसं नलिनी आणि अनंतरावांनी एकमेकांकडे पाहिलं. कार्तिकी त्यांचंही ऐकत नव्हती. त्यामुळे त्या दोघांनाही तिची फारच काळजी वाटत होती, कारण एकट्याने जगणं सोपं नसतं हे त्यांना समजत होतं. पण तिला ते कळत नव्हतं. ते तिला मुलगी मानत होते, पण होती तर ती सूनच ना.
त्यामुळे तिच्या मर्जीशिवाय एखादा मुलगा पाहून तिचं जबरदस्तीने लग्नही ते लावू शकत नव्हते. आज ते तिचं इयरिंग पाहिलं तर मला ती भेटली, बोलली, रागात का होईना पण बोलली. माझ्याच ऑफिसमध्ये ती जॉब करते. माहीत नाही कधी कळेल तिला माझ्या मनाची तगमग. कळेल का ते पण माहीत नाही आहे. तरीही मला तिची आठवण वेड्यासारखी छळते. तिचं एक हास्य पाहायला मी इतका वेडा का होतो. काहीच वेळापूर्वी जेवण करून आलेला पार्थ गॅलरीमध्ये आलेला. तिथंच बसून तो आकाशात पसरलेले तारे पाहत होता. सुटलेली मंद हवा त्याला तिची आठवण करून देत होती. एवढ्यात एक तारा तुटताना त्याला दिसला. माझं प्रेम तिला फक्त एकदाच फील होऊ दे. पटकन डोळे मिटून त्याने मनात विश केली. फक्त एक विश करण्यानेच त्याच्या मनाला उगाचच एक वेगळी आशा वाटू लागलेली. कुठून तरी किशोर कुमारच्या गाण्याचा हृदयस्पर्शी आवाज येत होता. प्यार दीवाना होता है, मस्ताना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता है. क्षमा कहे परवाने से परे चला जा, मेरी तरह चल जाएगा यहाँ नहीं आ. वो नहीं सुनता उसको जल जाना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता है. कार्तिकीने ऑफिस जॉईन केलं या एकाच गोष्टीमुळे पार्थला आता ऑफिसला जायची उत्सुकता कैक पटींनी वाढलेली. कधी एकदाचं आवरून ऑफिसला पोहोचतोय असं त्याला झालेलं असायचं आणि आजही त्याचं त्याचसाठी भरभर आवरणं चालू होतं. आई नाश्ता वाढतेस ना, मला लेट होतोय. तो डायनिंगवर येतच आईला आवाज देत म्हणाला, आज एवढ्या लवकर झालं याचं आवरून? पार्थ नाश्ता तयार होतोय अरे अजून, आईने आतून आवाज दिला. मग राहू दे आजचा दिवस नाश्ता, मी जातो म्हणत तो उठला. पार्थ थांब आधी, इकडे ये. आई किचनच्या डोअरमध्ये येत त्याला अगदीच रागात बोलावू लागली. अगं काय झालं? तसा तो घाबरून आईकडे जात म्हणाला. कुठे निघालायस? अगं ऑफिसमध्ये, आणखी कुठे जाणार आहे? तो सभ्यपणे म्हणाला. किती वाजलेत आता जरा घड्याळात बघ. 7:30 वाजलेत. रोज किती वाजता जातोस? हो 8ला बाहेर पडतो मी, पण आता जरा लवकर या बोललेत ना ऑफिसमध्ये, म्हणून चाललो होतो. मला काही हौस नाही आहे. लवकर जाणार आहेस तर नाश्ता वगैरे पण देणार आहेत का तिथं? नाही का? मुकाट्याने तिथं जाऊन बस. नाश्ता केल्याशिवाय घरातून हलायचं नाही आहे. आईने तंबी भरली आणि किचनमध्ये निघून गेली. तसं जास्त काही न बोलता तो डायनिंग टेबलवर आला. अस्वस्थतेमध्येच त्याचं डायनिंग टेबलवर हाताची मूठ करत आपटणं चालू होतं. काय भाऊसाहेब, आज असा चेहरा का पाडून बसला आहात? का कार्तिकीची आठवण येते? हां? एवढ्यात पूजा मस्करी करत आली. तुला काय करायचंय? अरे बापरे आई, फार कठीण अवस्था आहे ग तुझ्या मुलाची. तुलाच काहीतरी करावे लागेल आता. ती मुद्दाम त्याला चिडवू पाहत होती, पण बहुतेक त्याचा मूड नव्हता. त्यानं तिला नेहमीसारखं काही म्हणजे काहीच रिप्लाय दिला नाही. बापरे, चक्क गप्प बसलाय तो. आई, आज काहीतरी गडबड नक्कीच आहे. आई अगं आणतेस का आता नाश्ता? म्हणत होतो राहू दे तर यार ऐकतही नाहीस, पार्थ म्हणत होता. काय घाई लावली आहेस पार्थ? हा घे आणि सावकाश खा. घाई होती आणि त्याने पटकन पहिला घास खाल्ला. गरम होता, मग काय चटका बसणार होता, तो बसलाच. किती गरम आहे यार. हळू खा ना मग. तुला आज काय एवढी घाई झाली आहे का पार्थ? का ऑफिसमध्ये कोणी वाट पाहतंय?
पूजा तिचा नाश्ता घेऊन त्याच्या समोर येऊन बसली. त्यातून समोर आलेला नाश्ता कसाबसा पटापट संपवून तोही उठला. आई तिची नाश्त्याची डिश तर अजूनही घेऊन येत होती. अरे हे काय झालं हे खाऊन तुझं? खाऊन कोंबलंय बघ कसं त्याने, पूजा म्हणाली. हो झालंय माझं, मी जातोय आई, म्हणत बोलता येत नव्हतं तरीही तो तसाच धावत त्याची बाईकची की घेऊन निघूनही गेला. पार सावकाश बाईक चालव, आईने तिथूनच सांगितलं. तू सांगितलंय खरं आई, पण त्याने ऐकलं का? काय झालंय दादाला काही कळत नाही. आज तर काही मजाक मस्ती नाही की काही नाही, मलाच चुकल्यासारखं वाटतंय बघ. जाऊ दे, घाईत असेल, नाहीतर असं नाही करत खरं तर तो. दोघीही आपापले तर्कवितर्क लढवत होत्या. ऑफिसमध्ये पोहोचताच बाईक लावली आणि धावतच लिफ्ट जवळ आला. आज लिफ्टमध्ये दुसरेच कोणी अनोळखी लोक होते. त्याचा फ्लोअर आला आणि तो पटापट ऑफिसमध्ये शिरला. अजूनही बरेचसे लोक यायचे होते. तिच्या जागेवर जाऊन पाहिलं पण तीही अजून आली नव्हती. एक क्षणाला उगाचच एवढी घाई केली की काय असं त्याला वाटून गेलं. अस्वस्थ होत केसात हात घातला आणि वळला एवढ्यात तीही डोअरमधून आत येताना दिसली. रिसेप्शनिस्टला गोड स्माईल देत ती आत येत होती. त्याला हेच तर पाहायचं होतं. कित्येक दिवसात तिच्या चेहऱ्यावर उदासी, राग, द्वेष आणि गंभीरता हे असेच भाव तो पाहत होता. त्या रम्य सायंकाळचे गोव्याच्या किनाऱ्यावर असलेले ते लोभस हास्य कुठं लुप्तच होऊन गेलं होतं. आज तिच्या हसण्याने जणू त्याच्या मनाला काहीतरी भेटल्याची भावना होत होती. तिचं ते गोड स्मित पाहून त्याच्याही नकळत त्याच्या गालात स्माईल आलेलं. तू इजाजत दे अगर तो तुझसे थोडा प्यार मैं कर लूं. तिला पाहताच जणू त्याच्या मनात गाणी वाजायला सुरुवात व्हायची. पण ते हसू फार काळ टिकलं नाही, कारण तो तिला एकटक पाहत तिथेच उभा होता. हे तिनं पाहिलेलं आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव पुन्हा रागात बदलले. ती अगदीच तिथंच त्याच्या समोर त्याच्या नजरेला नजर देत पाहत राहिलेली, तसं त्याच्या चेहऱ्यावरही गंभीरतेचे भाव आपोआपच आले. तिचं ते रागात पाहणं पाहून त्याने शांतपणे त्याचा मोर्चा त्याच्या केबिनकडे वळवला आणि त्याच्या केबिनमध्येच येऊन थांबवला. केबिनमध्ये येताच तिचं ते स्मित त्याने क्षणभर आठवलं आणि त्याला खूप भारी फील झालं. स्पेशल लोकांसाठी स्पेशल भाव असतात, म्हणून माझ्यासाठी राग. आय लाईक इट. तिच्या एवढूशा नाकावर रागच राग आहे आणि राग ही एक प्रेमाचाच भाग आहे. चला काम करा आता पार्थ साहेब, सकाळ तर बनली आहे, म्हणत त्याने स्वतःला कामात बिझी करून घेतलं. आता मीटिंगच्या निमित्ताने तर कधी लिफ्टमध्ये, कधी कॉफीच्या निमित्ताने, तर कधी दुपारी लंचच्या निमित्ताने कॅन्टीनमध्ये ती दिसणार याची त्याला खात्री होती आणि तिला पाहायला मिळणार या विचाराने तो खुश होता. दुपारी लंचच्या वेळी ती कॅन्टीनमध्ये गेली. अगदी तेव्हाच तोही लंचसाठी कॅन्टीनमध्ये गेला. मग ती बसेल त्याच्या बरोबर समोर असणारी पण दूरची जागा पकडायची असं त्याने ठरवलेलं. तिच्या मागोमाग आपली प्लेट घेऊन तो निघाला आणि ती तिच्या जागेवर बसणार एवढ्यात मध्येच येत तिला म्हणाला, 1 मिनिट कार्तिकी, तिथं बसू नकोस. तशी ती बसता बसता उठली. का? काय झालं? हा बघ इथे हा खिळा बाहेर आलाय, सो तुला लागेल. तिथं टेबलला खरंच एक खिळ्याचं टोक बाहेर आलेलं. ते पाहून ती त्याला काहीच उत्तर न देता दुसऱ्या बाजूला जाऊन बसली. तो मात्र स्माईल करत निघून गेला. त्याचं लक्ष तिच्याचकडे होतं. त्याच्या नजरेच्या टप्प्यात ती येईल असाच तो बसलेला. तिचंही नकळत त्याच्याकडे लक्ष जात होतं आणि जेव्हा पण तिचं त्याच्याकडे लक्ष जायचं तो तिच्याकडेच पाहत असायचा आणि हे तिला आवडत नव्हतं. कसं बसं जेवण संपवून ती उठली. तसंही तिला जेवण जास्त करावं वाटत नव्हतं. प्रेग्नेन्सीमुळं तिला मळमळ वगैरे होण्याचा त्रास होऊ लागलेला. आजचा दिवस असाच निघून गेला, पण आजही तो जाताना तिची वाट पाहत पुन्हा कालसारखा तिथंच उभा होता आणि ती त्याला पाहून आता मात्र बरसली. तू सुधारणार नाही आहेस ना?
मला राग येतो अशा गोष्टी करायलाच तुला आवडतात का? ती त्याला ठणकावून विचारत होती, पण यावर तो काही तिला बोललाच नाही. ठीक आहे, एखाद्याची काळजी करणं चांगली गोष्ट आहे, पण तू माझ्याकडे असं बघत जाऊ नकोस हां. का? तुला काही फील होतंय का? त्याने एकदम विचारलं. ओ गॉड, सांगू का? मला आत्ता सध्या एकच फील होतंय, ते म्हणजे मला इरिटेट होतंय, कळलं? ती रागाने उद्गारली. ओ, पण कधीतरी काहीतरी वाटेलच की. झालं तुझं नॉनसेन्स सुरू. मी का तुझ्याशी बोलते काय माहीत. म्हणून ती बाजूला जाऊन उभी राहिली. तोही दोघांच्यात थोडं अंतर ठेवून बाजूला जाऊन उभा राहिला. काय आहे? त्याला तिथंही आलेला पाहून ती वैतागली. कुठेतरी माझ्या वाचण्यात एक वाक्य आलेलं, मला ते वाक्य खूप आवडतं. तुला सांगू? तो म्हणाला. सांग, सांगच बाबा आता एकदाच, म्हणत तिने हाताची घडी घातली. कोणीतरी म्हटलंय, डार्कनेस कॅनॉट ड्राईव्ह आउट डार्कनेस, ओनली लाईट कॅन डू दॅट. हेट कॅनॉट ड्राईव्ह हेट, लव कॅन डू दॅट. सो वॉट? ती सुस्कारा सोडत म्हणाली. सो तुला माझा हेट वाटतो म्हणून मीही तुझा हेट का करावा? मला तेच तर जमत नाही आहे. पण हो, मला एवढं माहिती आहे, कधीतरी तुला माझे फिलिंग्स कळतील. तो अगदीच भावूक होऊन खाली पाहत बोलला. झालं आता तुझं, निघ. माझं डोकं फिरलं ना तर मी ना आता तुला दगड फेकून मारेन. मग मी गप्प बसतो. मी काही बोलत नाही आता, ओके? तो तोंडावर बोट ठेवून बोलला. ती अजूनही रागात होती. तिचा श्वासोच्छ्वास चढलेला यावरून लक्षात येत होतं. शिवाय ती आता हाताची घडी घालून त्याला सोडून इतरत्र सगळीकडे पाहत होती. एवढ्यात तिला डॅडींची कार आलेली दिसली. जा आता तू प्लीज, माझे डॅड आलेत, ती म्हणाली. तसा तो त्याच्या बाईकजवळ आला. तिला कारमध्ये बसलेली पाहून तिथून घरी जायला निघाला. दिवसामागून असेच दिवस जात होते. तिच्या सतत आजूबाजूला असणं, तिची घेता येईल एवढी दूर राहून काळजी घेणं, तिचे डॅडी येईपर्यंत तिथंच बाजूला थांबणं, हे त्याचं चालूच होतं. पण या सगळ्यात तो स्वतःचं दुखणं विसरलेला. त्यात मध्येच मोबाईल आणि बाईकच्या झालेल्या खर्चामुळे डॉक्टरला दाखवायचं त्याने पुढं ढकललं होतं. गेल्या काही दिवसात त्याला तसा काही त्रास झाला नव्हता आणि त्यामुळे डॉक्टरला दाखवायचं तो जवळजवळ विसरलाच होता. आज सकाळी तिच्या डॅडींनी तिला ऑफिसवर सोडलं आणि ते निघून गेले. ती रस्ता क्रॉस करत होती, पण एवढ्यात खूप जोराने एक बुलेट बाईक मोठ्याने आवाज करत तिच्या जवळून वाऱ्याच्या वेगाने निघून गेली आणि तिला कोणीतरी बाजूला ओढलंय इतकंच समजलं. घाबरल्यामुळे तिचे डोळे आपोआपच मिटले गेले होते. एक क्षणाला तिनं डोळे उघडून पाहिलं तर समोर पार्थ होता. पार्थने तिला पकडलेलं ती त्याच्या बाहुपाशात होती. क्षणभर तिची त्याच्याशी नजरानजर झालेली तो तिच्या डोळ्यात हरवलेला आणि हे सगळं पाहून ती चोळली. काय करतोयस? सोड मला, तिनं त्याला ढकललं. एकतर ती घाबरलेली आणि क्षणभर कोंडल्या गेलेल्या श्वासामुळे तिला धापही लागलेली. सॉरी, पण थोडी काळजी घेत जा ना. मग आजूबाजूला पाहायला काय होतं? आत्ता काही झालं असतं तर? थँक्स, एवढी माझी काळजी करायची गरज नाही आहे, म्हणत ती त्याच्याही पुढं निघून गेली. थँक्स? तिचा पहिल्यांदा ऐकलेला शब्द, क्षणभर तो शब्द त्याच्या कानांना गुदगुल्या करत राहिलेला. तो तिथेच स्तब्ध होऊन थांबलेला. एवढ्यात त्याच्या लक्षात आलं लिफ्ट निघून जाईल आणि तीही. तो धावतच लिफ्टमध्ये आला. आत आला आणि तिला न्याहाळत होता. ती मात्र त्याच्याकडे बिलकुल पाहत नव्हती. तिला काही फील झालं असेल का? ती आत्ता काय विचार करत असेल? यार, मला तिच्या मनातलं समजलं असतं तर फार बरं झालं असतं. त्याच्या मनात प्रश्न पडलेले ज्याचं उत्तर अशक्य होतं. त्यात आताही एक जण 3ऱ्या फ्लोअरला उतरून गेला. आता दोघंच लिफ्टमध्ये होते. तिथेच बाजूला टेकून तो गालात गोड स्माईल करत तिला पाहत होता आणि एवढ्यात त्याला विचित्र फील होऊ लागलं. अचानक तो गंभीर झाला. बहुतेक डोक्यात कळ आल्याचं त्याला भासत होतं.
त्याचा हात आपोआपच डोक्याकडे गेला आणि त्याने त्याचं डोकं दोन्ही हातात गच्च पकडलं आणि हळूहळू तिथेच खाली लिफ्टमध्ये बसला. पार्थ, काय होतंय? आर यू ओके? ती आवाज देत होती, पण बहुतेक त्याला ऐकूच जात नव्हतं. आजचा भाग इथं संपलेला आहे. पार्थला बहुतेक पुन्हा तशीच जीवघेणी कळ आली आहे आणि तो आता लिफ्टमध्येच बसलाय. बघूया कार्तिकी त्याला मदत करते का आणि यामुळे पार्थला नेमकं काय झालंय हे समजतंय का? पुढं काय होतंय हे सगळं जाणून घेण्यासाठी ऐकत रहा फील माय लव्ह. आणि कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.